काय आहे ग हे? नमस्कार. शोभस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जवसाची चटणी बनवणार आहे. हे जवस आहेत हं. तर हे आपण पावशेर जवस घेतलेले आहेत हं. तर साहित्य सांगते मी आता कशी चटणी बनवणार आहे आपण. तर आधी आपण आता ह्याला स्वच्छ नीट करून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. भाजणार आहे आपण ह्याला. हे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. ही एक लसणाची पाकळी घेतली, कांडी घेतली, पण सोलून नाही घ्यायची. हे 10-15 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण मिरची पावडर पण वापरू शकतो. 1 चमचा धनं घेतलाय, 1 चमचा जिरं घेतलंय, मीठ आपल्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकता. तर चला हे आता भाजून घेऊया. रेसिपीला चालू करूया. हां. जवस भाजण्यापासून सुरुवात आहे ना? हो, हो. चला तर मग आपण जवस भाजायला घेऊया. आता आपण हे भाजून घेऊया. तर कसे भाजायचे ते सांगते. जास्त आपल्याला करपवायचे नाही तर थोडेसे तडतड वाजायला लागले की काढायचे. आणि आपल्या रोजच्या जेवणावर पण आपल्याला जर चटणी हवी असेल तर ही चटणी पण चवीलाही छान लागते आणि मेन म्हणजे खाल्लेली चांगली असते हाडांसाठी आणि करायलाही सोपी आणि झटकेपट होती. आता बघा हे आपले वाजायला सुरुवात झालेली आहे तडतड की समजायचं आपले भाजल्यात जवस. हे आता काढून घेते मी. आणि जवसाची चटणी किती दिवस टिकते? साधारण महिना 1.5 महिना, कारण आपण सगळे साहित्य भाजलेले त्याच्यामुळे खराब होत नाही. असे सगळे जिन्नस कोरडे घ्यायचे आहेत, पाण्याचा अंश ठेवायचा नाहीये, मग त्यामुळे जास्त टिकत असेल ना? जास्त टिकते. हे आपले धने येतं, हे जिरं, थोडीशी उब लावून घ्यायची, जास्त काही भाजायचे नाहीत, आपल्याला वास पण पाहिजे याचा. हे एक 10-12 मिरच्या घेतलेल्या. ही मिरची जास्त तिखट पण नाही, मीडियम आहे. ही मिरची नसेल तर तुम्ही मिरची पावडर पण तुमच्या अंदाजाने वापरू शकता. आणि ही मिरची बाजारात मिळते का मग घ्यायला गेलं तर? हां, ही बाजारात मिळते मिरची. चालेल. हे आता आपण भाजून घेतलेले हे सगळे पदार्थ हे थंड करून घ्या चांगले आणि नंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपण बारीक करून घेऊया थोडे थोडे घेऊन. कोणती चटणी बनवताना भांडी किंवा हात असा कोरडा ठेवा, म्हणजे आपल्या चटण्या जास्त दिवस टिकतात आणि पाण्याचा अंश त्याच्यात राहत नाही. त्याच्यामुळे चटण्या जास्त काळ टिकतात का? हो, चालेल. हे बघा असे बारीकमध्ये असं जवस वाटून घ्यायच्यात. काही चाळून वगैरे घ्यायचं नाही, काही नाही. मिक्सरलाच आपण बारीक पावडर होती, कारण आपण हे भाजून घेतलेले आहेत आधी. आणि लसूण, खोबरं, तुम्हाला हवी असली तर मिरची पावडर घेऊ शकता. आणि आपण आता ह्याच्यातच मीठ टाकणार आहे अंदाजाने, साधारण तुमच्या अंदाजाने. ह्या मिरची आणि लसणामध्येच मीठ टाका. हे बघा, हे अशा पद्धतीने, हे बघा हे अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेले. आता हे सगळं एकजीव करणार आहे आपण. जवस आणि हे वरचे मसाले म्हणजे मिरची, जिरं, धने, लसूण आणि काय टाकलं होतं? मीठ. आता थोडंसं मिक्सरला आपण एकजीव करून घेऊया परत, म्हणजे हाताने मिक्स करताना जास्त कष्ट होणार नाही. बघा हे बारीक झालेले. आता मी हाताने एकसारखं एकजीव करून घेते ह्याचं सगळं. तिळाच्या चटणीपेक्षा जवसाची चटणी सगळ्यात आरोग्याला बेस्ट असते. तिळाच्या चटणीपेक्षा ही रोजच्या खाण्यात ठेवली ना तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. म्हणजे कंबरदुखी म्हणा, डॉक्टर आवर्जून जवसाची चटणी खा सजेस्ट करतात. आणि बाहेरच्या चटण्यांचं कसं होतं की त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स असतं, बरोबर ना ग? म्हणजे आपण खात्री देऊ शकत नाही त्याच्यात काय घातलंय काय नाही. त्याच्यापेक्षा हे मोजून 15-20 मिनिटाचा वेळ काढा, महिनाभराची चटणी बनवा, बरोबर ना? हो, 15-20 मिनिटातच होते ना. साधारण आपले पावशेर तीळ आणले तर महिनाभर चटणी पुरती.
अर्धा पावशर जवसाची चटणी आहे ना ही का नाही, पावशर आहे? पावशर तीळ आहेत, पावशर जवस आहेत आपले हे. ओके हां 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 चालेल. बघा ही आता कशी चटणी एकदम छान एकजीव झालेली आहे. हे बघा महिनाभर टिकणारी शरीरासाठी गुणकारी अशी ही जवसाची चटणी तयार आहे. रोजच्या जेवणात आहे ना डाळ भाताबरोबर नुसती जवसाची चटणी जरी तोंडी लावायला घेतली तरी ती खूप छान लागते. हा, डाळ भात वगैरे छान लागतं. चला मग कशी वाटली जवसाची चटणी तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर शोभाज रेसिपीला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि अजून कुठली रेसिपी तुम्हाला हवी असेल ते पण मला सजेस्ट करा. आम्ही नक्की बनवून दाखवू. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.